नमस्कार. गडहुंजार प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचं आणि आमच्या जिजाऊंच्या लेकींचं या रायरेश्वराच्या पवित्र भूमीत मी आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या राष्ट्रीय शाहिरी संच यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात मनोरंजनापेक्षा मी असं नेहमी म्हणतो की आपलं ध्येय काय आहे. शिवरायांचे विचार हेच आमचं भांडवल, असं एका दादाच्या टी-शर्टवर मी लिहिलेलं वाचलं. हेच भांडवल घेऊन आणि तोच शिवविचार घेऊन आजच्या या पवित्र भूमीत आपण शाहिरी पोवाड्याचा आणि गडजागरणाचा आणि पुन्हा आई जननी माता तिचं जागरण आपण करणार आहे. ऐकूयात. कार्यक्रमाची सुरुवात ही करायची झाली तर आपल्याकडे परंपरेनुसार गणाधिपती गणपतीचं स्तवन केलं जातं. त्या गणपती बाप्पाचं पूजन या शाहिरी पुष्पातून करताना शाहीर संजीवन आपल्या या कवनात काय म्हणतात.
इथं बसलेली माणसं तुम्ही बघा, दोन ज्येष्ठ मंडळी सगळे 50 सोबतचे ते कसं होता टाळ्यांच्या आत्मविश्वासाचं बाजू आहे. कारण बाबांना विचारलं, बाबा तुम्ही चढणार ना बाबा, तुमच्या अगोदर पुढे जातं की नाही बघा मला गेलं बाबा. या हो गजानना मंडळी, शिवरायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत होणं ही दैवी योजना. ते जन्माला आले म्हणून आज आपण दिवाळी, दसरा, इतर सण, आपली देवतांची पूजा अर्चना आपण व्यवस्थित करू शकतो. आपली आडनावं शाबूत राहिली, आपली परंपरा शाबूत राहिली, त्याला कारण होते म्हणजे महाराज. म्हणून शिवजन्माचा आख्यान नेहमी आम्ही आमच्या पोवाड्यामध्ये गातो. कारण शिवरायांचे विचार जाणून घेताना शिवरायांची जडणघडण कशी झाली, शिवरायांचं बालपण कसं गेलं, हा महत्वाचा भाग आहे. आणि आज आपण ज्या भूमीत बसलेलो आहोत तिथं कधी काळी आमच्या मावळ्यांनी ती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि मला या देवीचं नाव आठवत नव्हतं, तेव्हा मी पटकन म्हटलं देवीचं नाव काय, गडाला देवता असते, त्या देवीचं नाव काय, तर जननी. आणि आमच्यातील एक दादा पटकन म्हणाला इथूनच ठिणगी पेटली होती. शब्द आणि वाक्य ऐकून मला आता पण शायर आले, तेव्हा पण आले. एवढ्या पवित्र भूमीत आपण बसलेलो आहोत. मग त्यांचं बालपण कसं गेलं की त्यांनी त्या 16-17च्या वर्ष वयामध्ये इथे येऊन ती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तो सगळा प्रकार मी तुमच्या समोर मांडणार आहे. मंडळी, आमच्या या संचाचा एक महत्वाचा भाग म्हणजे की आमच्यातले जे पोवाडे आहेत किंवा शाहिरी फटका किंवा एखादं शिवगीत असेल, हे गीत तुम्ही फारसं कुठं ऐकलेलं नाही. आमचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. ह्याचा 70% भाग माझा स्वतःचा लेखनाचा आहे. आम्ही आमच्या पद्धतीने हा शाहिरीचा गाडा पुढे नेतोय. त्यामुळं तुम्हाला हे मी निश्चित सांगू शकेन की तुम्हाला जे आज मी गाणार आहे ते नक्कीच तुम्हाला आवडेल. ऐकूयात शिवजन्माख्यान, त्यातून मग स्वराज्य स्थापनेची शपथ आणि शिवरायांची जडणघडण कशी झाली याच्यावरचा पोवाडा.
पुतरास रामाचं राज्य त्यांच्या तलवारीला बादशाही हात गोंधळ माझाला देशात देवना हे देवळात कशा पसंत लोकात निराशेचा काळ लोटला गहूंचा कंठ दाटला गहूंचा कंठ दाट महाराष्ट्र भूवरी यवनते खाली धुमाकूळ जुलूम पाहुणी आई जगाई जुलूम पाहुणी आई जगाई होई व्याकुळ जिजाऊंना हा सगळा प्रकार बघून इतकं वाईट वाटत होतं. इतके शूरवीर आहेत मराठे पण एकमेकांच्या जीवावर उठलेले. या बादशाही चाकरीमध्ये आपल्याच भावंडांचे गळे चिरताय. या मराठ्यांनी एकी करून इथं पुन्हा एकदा स्वकीयांचं राज्य प्रस्थापित करावं असा जिजाऊंचा मानस. पण परिस्थिती तशी साजेशी नव्हती बरं का. शहाजीराजांनी तसा एक प्रयत्न केला सुद्धा पण स्वकीयांकडून म्हणावं तसं बळ मिळालं नाही. त्यामुळं आमच्या राजांचा शहाजी राजांचा तो सगळा जो काही प्रयत्न होता फुल ठरला. पण आपल्या मुलाकडून पत्नीकडून त्यांनी ही स्वराज्याची संकल्पना इथं महाराष्ट्रात रुजवली. त्या छोट्याशा रोट्याचा इथं महा वटवृक्ष केला. त्या जडणघडणीमध्ये जिजाऊ मातेचं जे योगदान होतं ते खूप होतं. कारण जिजाऊ माता जर जन्माला आल्या नसत्या तर इथं महाराष्ट्राला शिवाजी राजे जन्माला आले नसते. कारण त्यांनी तसे संस्कार आपल्या मुलावर केले. जिच्या हाती कोयराची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी आहे या सर्वांकडून आम्ही नेहमी हीच अपेक्षा करतो की आपण असं जरूर म्हणूयात की शिवाजी राजे घराघरात जन्माला आले पाहिजेत. होय पण या शिवाजी राजांच्या अगोदर घराघरात जिजाऊ माता जन्माला आल्या पाहिजे. या घराघरात राणी लक्ष्मीबाई सारखी स्त्री जी देशावर प्रेम करते. आधी देश आणि मग घर हे ज्या स्त्रीने ठरवलं त्या स्त्रीने देशाचं भाग्य उजळवलं. म्हणून जिजामातेच्या त्या सर्व स्वप्नांची पूर्तता शिवाजीराजे करू शकले कारण आमच्या जिजाबाईंनी त्यांना कुठल्या प्रकारचे संस्कार दिले होते. आमच्या शिवाजी राजांना घेऊन जिजामाता या सिंहगड रोडच्या अभिरुची मॉल मध्ये गेल्या नाहीत कांतारा बघायला किंवा झुकेगा नाही तो पिक्चर नाही बघितला. शिवाजी महाराज झुकेगा नाहीच होते पण डायलॉग तसा म्हटला नाही. त्या आमच्या माता जिजाऊ माता त्या शिवाजी राजांना घेऊन कुठे गेल्या असतील तर आसपास पुण्याच्या आसपास असणाऱ्या मंदिरांमध्ये गेल्या. तिथं हरिनामाचा जयघोष चाललाय. तिथं रामायणाचे पाठ वाचले जात आहे. तिथं कीर्तन होत आहे.
हे तो महाराज सांगताय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे। शिवा ऐकताय ना, बुवा सांगताय की जेव्हा जेव्हा अन्याय वाढतो, या आवनीला मुक्त करण्यासाठी, त्या दुष्ट राक्षसांचा वध करण्यासाठी भगवंत स्वतः अवतार येत आहे। कलियुगात भगवंताने स्वतः अवतार घेतला नसेल, पण त्यांनी काही अशी मूल्य असलेली माणसं जन्माला घातली, ज्यांच्या हातून इथं अधर्माचा नायनाट करायचा आहे। शिवा तुम्हाला त्यातील एक व्हायचंय, राजे पण भोगण्यासाठी नाही, तर रयतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवण्यासाठी तुम्हाला इथं काय निर्माण करायचंय? काय अंश आहे? बोबडे बोलतात आमचे राजे हो, अजून 2-2.5 वर्षाचे। काय निर्माण करायचे अंश आहे? हिंदवी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य शिवा, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय। आणि तो प्रसंग शाहिराला जेव्हा दिसतो, त्यावेळेला शाहीर त्याचं वर्णन असं करतात, कल्पनाविलास केलेला आहे। शिवराय आई बरोबर गेलेले आहेत मंदिरामध्ये आणि छानपैकी प्रवचन ऐकतायत। आत्ताची मुलं आईच्या शेजारी बसून पोवाडे पण ऐकत नाहीत, त्यांचा सगळा जॉनरच बदललेला आहे। पण शाहिराने कल्पनाविलास केला आणि असं इमॅजिन केलं, असा कल्पनेचा विस्तार केला की शिवाजीराजे आईच्या शेजारी बसून धडे घेतायत, ऐकतायत, आईचंही ऐकतायत, आपला इतिहास ऐकतायत, रामायण महाभारत, आणि वर्तमान जिजाऊ माता समजावून सांगतायत। काय सांगतायत जिजाऊ माता? काय काय? जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन। शोभा ऐकताय का तुम्ही? ऐकताय ना? हा इतिहास झाला शोभा, वर्तमान काय? शौर्य
शिवानं वानर सेनेला एकत्र केलं. वानर सेनेला प्रत्येक प्रकारचे चराचरातील प्राणी त्यांच्या सोबत तो सेतू बांधण्यासाठी होते. शिवा आपण सगळे प्राणी मात्र एकाच ब्रह्मतत्वातून आलेलो आहोत आणि त्याच ब्रह्मतत्वात विलीन होणार आहोत. तर आपापल्यामध्ये भेद करून चालणार नाहीये. तुम्ही ऐकताय मी काय सांगतो शिवा? हो भाऊ साहेब, काय करायचं मी? जाती जातीत वाटून जाती जातीत वाटून तिला वादंग पेटून जाती जातीत वाटून तिला वादंग पेटून करा एकट सर्वांना करा एकट सर्वांना त्यावर डोकं फेकून करा एकट सर्वांना त्यावर डोकं फेकून बचो एकीचे साऱ्यांना पटवून एकीचे साऱ्यांना पटवून ऐकतो बाळ शिव बघ कथा लिखित इतके मराठे शूर आहेत तुमच्या आजूबाजूला. तुम्ही बघा हे सगळे तुमचे पराक्रमी भाऊबंद, पण कशात गुंतलेत माहितीये तुम्हाला? जहागिरीच्या तुकड्या असतो हे तळव चाटेती, जहागिरीच्या तुकड्या असतो हे तळव चाटेती. बादशाही मुजोराना बादशाही मुजोराना हिंदू तुबर वाटती, बादशाही मुजोराना हिंदू तुबर वाटती. शोभा या जगी म्लेच्छांची सत्ता संपूर्ण अवनीला त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली ठेवायचे. अहो जे आपल्या पत्नीला पत्नीचा दर्जा देत नाही हे असे यवन या काळ्या आईला आई तरी मानतील का हो? शोभा आपली संस्कृती दगडात देव बघते आणि यांना त्या दगडाच्या देवाचा विलक्षण राग येतो. शोभा आणि आपलेच भाऊबंद यांच्या जहागिरीसाठी तळवे चाटतायत, धुमकी झेलताय. ही एवढी लाचारी इथं महाराष्ट्राला लागली आहे. ही मिराशी तुम्हाला मोडून काढायची. यांना असं वाटतं की आपण राज्य करू शकत नाही. हे साफ खोट आहे. तुम्ही साक्षात श्रीकृष्णांचे वंशज आहात. जाधव म्हणजे पूर्वीचे यादव. आपल्या पूर्वजांनी तिथं देवगिरीवर राज्य केलेले. शिवबा तुम्ही भोंसला कुळातील आहात, सिसोदिया राजपूत आहात. एक श्रीरामांशी संबंध येतो. एवढ्या महान वंशावळीतून आपण जर जन्माला आलेलो असू तर आपण यांना दाखवून दिलं पाहिजे की बादशाही ही रयतेवर जुलूम करण्यासाठी नाही तर रयतेचं लेकराप्रमाणे रक्षण करण्यासाठी आहे. आणि म्हणून या लाचार मिरासदारांना तुम्हाला सांगायचंय की मिळव स्वातंत्र्य, मिळव स्वातंत्र्य, मिळव स्वातंत्र्य विनाशी मोडून, मिळव स्वातंत्र्य विनाशी मोडून. ऐकतो बाळ शिव बघ
रामकृष्णाचं आख्यान शुभ ठेवतो ध्यानात, रामकृष्णाचं आख्यान शुभ ठेवतो ध्यानात. बाळ प्रेरित होऊन, बाळ प्रेरित होऊन मन बापाने स्वरानं, बाळ प्रेरित होऊन मन बापाने स्वरानं. आपले सर्वांचे आदर्श छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, राजमाता जिजाऊ, अगणित मावळे, त्यांचे आदर्श कोण होते? भगवान श्रीराम. अभिमन्यूच्या कथा त्या ऐकल्यानंतर ते 2-2.5 वर्षाचं बाळ प्रेरित झालेलं आहे. आमच्या जिजाऊंनी त्यांना कुठला शब्द शिकवला माहितीये? हिंदवी स्वराज्य. आपण आपल्या मुलांना कुठला शब्द शिकवतो? हा, बनी सी, दॅट्स कॉल्ड लोटस. आपण त्याला असं नाही शिकवणार. बाळा, त्याला कमळ म्हणतात, त्याला बदक म्हणतात, त्याला पाणी म्हणतात. गो अँड गेट अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी प्लीज. विल यू प्लीज फॅच मी अ ग्लास ऑफ वॉटर? ओह, यू आर लेट. आमच्या घरातल्या आया आपुल्या घरीच हाल सोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. पुढचं पण सुरेश भट लिहितात, शेवटी मदांध तक सोपते मराठी. या आमच्या मातीनं आम्हाला, तुम्हाला सांगायचं माझ्याच अंगावर शहारे येतात. या मातीनं आम्हाला समर्पणाची भावना दिली. आमच्या आईने असं शिकवलं की अगोदर देश, मग राज्य, मग समाज, मग कुटुंब आणि सगळ्यात शेवट तू. आता बरोबर उलट चाललंय. पहिला मी, मग माझं कुटुंब, जमलं तर समाज, अगदीच नाही जमत असेल तर कधी कधी माझा फायदा होत असेल तर राज्य. देशाचं पुढचं बघू बाबा, मला ते इथं राहायचंच नाही, मी तर चाललो US ला. ही परिस्थिती. म्हणून जिजाऊंचे संस्कार आपल्या घराघरामध्ये का नांदले पाहिजेत याच्यासाठी लिहिलेले हे गीत. बाकी काय नाही. ते 2-2.5 वर्षाचं बाळ इतकं जबरदस्त प्रेरित झालंय आणि ते आपल्या आईला काय म्हणतंय? होय मासाहेब, आम्ही काय करणार आहे? महाराष्ट्रात स्वराज्य थापीन. बोबड्या स्वरात महाराज म्हणताय. आपल्या इथली पोरं बकराच्या, मकराच्या, आकाराच्या शिव्या देतात. कारण मुलं अनुकरणशील असतात. दे आर व्हेरी गुड इमिटेटर्स. त्यामुळे तुम्ही जे बोलता, तुम्ही जर नवऱ्याला ए श्रीकांत असं म्हटलं तर तुमचा पोरगा पण ए बाबाच म्हणणार आहे. त्याला एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर अहो ऐकलत का, मग नवऱ्याचं पण कर्तव्य आहे त्याने, अहो सरकार ऐकलं की तुमचंच ऐकण्यासाठी आलंय असं म्हटलं. ही आपली असं करायची पद्धत होती आपल्याकडे. म्हणजे मी घरात आलोय आता, सगळी पद्धतच गेली. आणि म्हणून ते 2-2.5 वर्षाचं बाळ संस्काराने ओतप्रोत भरलं आणि मग आपल्या आईला सांगू लागलं, महाराष्ट्रात स्वराज्य स्थापीन. ऐकतो बाळ शिव बघ कथा निघ. आपण बऱ्याचदा बरीच गीतं गायली असतील, बरोबर ना? काही लोकांना वेगवेगळ्या गीतांचा छंद असतो. कुठली असतात गीतं माहितीये? त्यांना तीन मारली मी ते मला त्या, किंवा कुणीच नव्हतं रे कृष्णा. गाणं फार छान आहे हे, पण ते वेगळ्या ठिकाणी वाजल्यामुळे जरा त्याचं नाद. आपण सर्वांनी हे गीत म्हणूयात. आम्ही म्हणण्याचं हे कारण आहे, ते मराठी शब्द तुमच्या तोंडात बसले पाहिजेत, बाकी काय नाही.
कारण मी नुसतं येऊन हे तर पोवाडा सांगणार, पोवाडा गाणार, शिवाजी महाराज सांगणार, तुम्ही ऐकणार, काय छान गायलं, वरचा टिपेचा सूर लावला, वा वा वा. एखादं गीत जर एखाद्या शाहिराच्या पोवाड्यातला पाठ केलं, कुणाचं पण करा, राजू काकाचं करा, आमच्या गुरुजींचं करा, बाबासाहेबांचं करा, रामानंदचं करा, कोणाचंही करा, आविष्कारचं करा, चंदूचं करा, पण मराठीतलं गीत कुठलं तरी पाठ करा. जेव्हा गड किल्ल्यांवर जाल तेव्हा हे गीत गात गात वरती चढा. तुम्हाला जर नाही शक्ती मिळाली तर मी खरंच शायरीचं डब खाली ठेवतो. जाऊयात. जिजाबाईच्या शेजारी बैसून, जिजाबाईच्या शेजारी बैसून. पोरांचा आवाज चांगला आहे तुमच्यापेक्षा, जरा प्रूव्ह करा बरं, तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर गाता. शेजारी बैसून परत, जिजाबाईच्या शेजारी बैसून, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन. शूर सरदार ठाकर, शूर सरदार ठाकर, शौर्य ठेवील तारण, शौर्य ठेवील तारण, लढती मराठी मैदानी, लढती मराठी मैदानी, अनुमोचित सुलतान, अनुमोचित सुलतान, यांची चाकरी, यांची चाकरी, यांची चाकरी, यांची चाकरी, देऊया सोडून, देऊया सोडून, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन, 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 ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन. शेवटचं कडवं शिवकाळातलं नाही, ते या काळात. शाहीर म्हणतात, देश सेवेचे संस्कार नस नसात वाहू दे, देश सेवेचे संस्कार नस नसात वाहू दे, शिवतत्वाची ही ज्वाला, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे. म्हणे श्रीकांत, म्हणे श्रीकांत, म्हणे श्रीकांत, म्हणे श्रीकांत, देवाला विनमून, म्हणे श्रीकांत, देवाला विनमून, ऐकतो बाळ शिवबाग कथा नि कीर्तन, 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 अशा प्रकारचं बाळकडू दिलं, स्वातंत्र्याचं बाळकडू पाजलं त्यांनी शिवबाचं. देशधर्म राखण्यासाठी आला जन्मासाठी, आला जन्मासाठी. आईची पुरव तू बाळा एवढी आसाजी, एवढी आसाजी, हिंदवी राजसभा में गावत उठासाठी, गावत उठासाठी, गावत उठासाठी. महत्वाचे बोलाई कोणी लहानुनी मोठा अवलुनी, मोठा अवलुनी गरजतो बाळ ऐकावत.
समाजाला, बारा बलुतेदार सर्वाला, शेतकरी मजूर वर्गाला, शेतकरी मजूर वर्गाला, बलशिव म्हणे सगळ्याला, गुलामीचा काळ आता गेला, नका साहू तुम्ही अन्यायाला, येऊन तुम्हा संगतीला, साथी नाही विराजाला, साथी नाही विराजाला, साथी नाही विराजाला, स्वराज्याचं करीन सूर्य, आणि मग देवीची आराधना केली. या देवी सर्वभूतेषु राष्ट्ररूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. हे भवानी आई, तू मला यश दे. आणि मग देवीचा गोंधळ घालण्यात आला आणि त्या गोंधळात आमच्या शिवरायांनी आणि मावळ्यांनी काय काय मागणी केली असेल आणि त्याच्यानंतर काय प्रकार घडला हे सगळं आपण पुढच्या भागात आपण बघणार आहोत. ऐकूया देवीचा पारंपरिक गोंधळ. अन पाच नामाचा पाच तत्वाचा घालावा गोंधळ, अन भरावा चौक सोन्याचा मळवट वाजावा संबळ. पाच नामाचा पाच तत्वाचा घालावा गोंधळ, अन भरावा चौक सोन्याचा मळवट वाजावा संबळ. सुरखरीला गोंधळ तू गोंधळाला यावं, गोंधळ्यानं तू गोंधळाला यावं.
भंडारा. वा 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 वा, सोन्याहून पिवळं झालं की आजचं सगळं. संबंध महाराष्ट्रात देवळं रावळं पुन्हा एकदा टेंब्यांनी उजळून गेली. भंडारा उधळू लागला, आईचा जागर होऊ लागला. आणि एके दिवशी आमच्या शिवाजी राजांनी सगळ्या त्या मावळातल्या सगळ्या पोरासोरांना एकत्र केलं. आणि कुठे निघालेत सगळे मावळे? कुठे म्हणा? अहो घेऊन मावळी पोर शिवाजी, अंडी खाल रपेट मारायला. अहो घेऊन मावळी पोर शिवाजी, निखाल रपेट मारायला, निखाल रपेट मारायला. आमच्या राजानं अगोदर काय केलं? हातात तलवार घ्यायच्या अगोदर हातात नांगर धरला. का? कृषक शिवराज म्हणला मी राजांना, शेतकऱ्यांसाठी जिन्सी कर्जाची योजना, पैसे नाही दिले कर्ज म्हणून, जिन्नस दिलं, वस्तू दिल्या. राजांची ती सगळी योजना स्वराज्या मागची ही कालातीत होती हो. शेतकऱ्याला पैसे दिले की शेतकरी लग्न लावून मोकळा होतो, पोराबाळांचे पैसे उधळतो. पण शेतकऱ्याला गुरं थोडं देऊयात, शेतकऱ्याला औत देऊयात, शेतकऱ्याला नांगर देऊयात, बी बियाणं देऊयात, खत पाणी देऊयात, तर शेतकरी तर शेती करेल. ज्या बादशाहीने या इकडं गाढवाचा नांगर फिरवला, आमच्या राजांनी तिकडं सगळ्यात अगोदर काय केलं? शिवरायांनी स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती. शाहीर महर्षी आत्माराम पाटील म्हणतात, जय जवान जय किसान ही घोषणा शास्त्रीजींनी दिली. उगम शिवकाळात आहे. कधी अभ्यासलं? या पद्धतीने शिवकाळ अभ्यास होऊयात. जो शेतकरी मजूर तिथे शेतात राबायचा, त्याला आमच्या राजांनी काय सांगितलं? अरे तू बरी राजा आहेस, 4 महिने शेतीची कामं करतो ना, तुझं हे उभं राहिलेलं पीक आणि तुझं गोधन जेव्हा वरबाडून नेलं जातं, त्यावेळेला तू रडत नाही बसायचंस. त्यासाठी तुला शिवरायांचा मावळा भरायला, कुदळ, फावडा, खुरप, विळी, जे काही तुझं हत्यार आहे, 4 महिन्यानंतर ते हत्यार तुझ्या डाव्या हातात घे, उजव्या हातात तलवार घे आणि या भूमीचं, या गोधनाचं तुला संरक्षण करायचंय. भूमी तुलाच कसायची आणि भूमी तुलाच राखायची. शिवरायांनी इथल्या माणसाला स्वाभिमान दिला आणि म्हणून 350 वर्ष झाली, 400 वर्ष झाली तरी आपण गड किल्ल्यांवर शिवाजी महाराजांना शोधत येतो.
ज्याला शेती कसायची माहित होती त्याच्या हातात तलवार दिली महाराजांनी. एकटा नाही लढले, सगळ्यांना लढायला शिकवलं. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं, जीव भावाचे जमवून मैत्र, मातेच्या शब्दा खातर, पूर्वन सोन्याचा नांगर, पूर्वन सोन्याचा नांगर, लागलाय मावळ पेटायला हो. महाराजांनी काय केलं? मावळे जमवले. कोण कोण होते यांच्यासोबत? ताज्या सूर्या अन पासल करे, ताज्या सूर्या अन पासल करे, आकडे जे दे भाऊन रे करे, आकडे जे दे भाऊन रे करे, कोणातीयासाठी धावत मोरे, कोणातीयासाठी धावत मोरे. कुठे निघालेत मावळे? कुठे? वाडिया कॉलेजच्या समोर जाऊन थांबणार आहेत का मावळे हे? अच्छा मावळे. सत्य आवा मणी नवे गवाळाचे धरी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हाव. आजचा मावळा आणि तेव्हाचा मावळा लय फरक. आजचा मावळा हा देखणा मावळा आहे, तेव्हाचा मावळा हा राकट होता, एकनिष्ठ होता. खुर्ची दिली नाही म्हणून घर सोडून पलीकडच्या घरात गेला. निष्ठा स्वराज्याची ताकद आहे. कुठलाच पक्ष आणि कुठलंच लक्ष नाही. आपला पक्ष एकच, छत्रपती शिवाजी महाराज. संबंध हिंदुस्थानात कोणाचंही राज्य होते, आमचा राजा एकच होता, तो आमचा बापच होता. आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही आमचं कार्य करत राहणार. शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयाचे म्हणून करावे, शिवकार्याचे पायिक व्हावे, देव देश आणि धर्म कार्य. आज गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज. कुठे निघालेत सगळे मावळे? निघाले सगळे रायरेश्वराला हो. सह्याद्रीचं रोहिड खोर, तिथेच बसले रायरेश्वर. सह्याद्रीचं रोहिड खोर, तिथेच बसले रायरेश्वर. भंडारा उठवू देवाच्या मोर, भंडारा उठवू देवाच्या मोर. आपल्याला पण हेच करायचे काय? सुराज्य घेऊ फुलवायला हो, सुराज्य घेऊ फुलवायला. घेऊन माऊली पोर शिवाजी निघाले रपेट मारायला, घेऊन माऊली पोर शिवाजी निघाले रपेट मारायला, निघाले रपेट मारायला हो. रायरेश्वराच्या रावळात आमचा राजा या पोरासोरांना घेऊन काय म्हणतोय? हे शंभू
आम्ही सर्व बावळे एक दिलाने एकजुटीने या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची स्थापना करू. तू आम्हाला यश दे, तू आम्हाला सहाय्य कर असं म्हणत शिवरायांनी कमरेची कट्यार काढून पोटावर चालवून रक्तानं अभिषेक केला. आणि मगाशी मी म्हणली तसं, मी मगाशी काय म्हणालो, इथंच ठिणगी पेटली होती, त्याची झळ पार दिल्ली पर्यंत लागली. आपला देशच असा आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती. तुकाराम महाराज म्हणतात, आपली भूमी ही वाया जाणाऱ्या तरुणांची भूमी नाहीये, कारण या भूमीनेच शिवाजी महाराज दिले. त्यामुळं जेव्हा कधी नवउमेद व्हायला होईल त्यावेळेला फक्त महाराजांच्या समोर जाऊन तुमच्याच सगळ्या गोष्टींची क्षमा मागा, तुम्हाला आपोआप बळ मिळत जाईल. झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या स्वराज्याच्या वाटेवरच चालायचं, याच पद्धतीने आपण मार्गक्रमण करायचं. कधीच तुम्हाला पस्तावण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून मग शाहीर म्हणतात की स्वराज्याची शपथ घे, आपला वर्तमान थोडा वेगळा आहे, कारण तो कटू आहे आणि सत्य पचवायला जरा ताकद लागते. इतिहास ऐकला, वर्तमान ऐका, म्हणजे भविष्याकडे कसं वागायचं हे आपल्याला कळेल. आजचा आमचा शिवरायांचा कावळा काय करतो? कावळा का म्हणलं? होय शाहीर, कावळा काय म्हणाले? मावळा कोणाला म्हणायचो आणि कावळा कोणाला म्हणायचं? आजचा शिवरायांचा मावळा वेगळं वागतो जरासा. मी तुम्हाला सांगायला आले, तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला बोलावलं, एवढा मानदिन दिला, समोर बसून ऐकतोय, भंडारा उडवतोय, नाचतोय, गातोय, तुम्ही म्हणताय तसं करतोय, टाळे वाजवतोय, आणि तुम्ही चांगले आमची बिनपाण्याने करायली. गडजागरण हा आत्मबोध आहे, गडजागरण हा स्वतःचा शोध आहे. जसं तुमच्यासाठी हे प्रबोधन आहे, तसं हे माझ्यासाठी स्वशोधन आहे. प्रत्येक कार्यक्रमात मला पण काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात, काही गोष्टी मला पण
आत्मपरीक्षण करता येतं. आजचा मावळा जरा वेगळा आहे. आजचा मावळा काय करतो? काय सांगू तो मानवलाई. मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे तुमच्या बाबतीत नाही म्हणे, मी पलीकडच्या गावाच्या बाबतीत आपल्या इथली नाही. काय सांगू तू मानवलाई, वाया गेली ही तरुणाई, आता बाहेर पोरग जाईल, काय करावं कळत नाही. लावी कपाळी चंद्राची कोर, अंगी शर्ट नवीन पोर, उभा राहून कॉलेजच्या मोर, गोळा करून टवळ पोर. शिवरायांचं रूपच घेतलं. दाढी ठेवली, बाडी खातली, चंद्रकोर लावली, वा वा वा. आणि आमचे मावळे काय करतात? टिंगल पोरींची करत राही रे, काय करावं कळत नाही. काय करतायत मावळे? म्हणणे स्वतःला शुभाचा छावा, म्हणणे स्वतःला शुभाचा छावा, दिसो पोरच गळतोय मावा. शुभाचा छावा, दिसो पोरच गळतोय मावा, जाई बुलेट वरून भर धावा, किती गेली या डोक्यात हवा. शिवरायांचं ध्येय होतं आपल्याला उद्या सकाळी काय करायचं हेच माहित नसतं. नाही ध्येय विचार कसलाही रे, काय करावं कळत नाही. काय करावं कळत नाही. आता बाहेर पोरग जाईल, काय करावं कळत नाही. जर का असेल शब्दाला धार, शान्या माणसाला भल्या माणसाला शब्दाचा मार, शाहीर शिर्केच्या कवनाचा सार, मूर्ख माणसाला नाही पटणार. मंडळी 9 कडवी आहेत, पण आता मुलांचे पराक्रम सांगितले. अशा एका कार्यक्रमात गेलतो, तिथे एक जणांनी विचारलं ना मला झाल्यावर, का शाहीर एवढं भारी गीत लिहिलंय, सगळं पोरांचंच सांगितलंय, पोरी आमच्यापेक्षा डेंजर आहेत, माहितीये का तुम्हाला? मी म्हटलं बाबा डेंजर आहे मला माहिती आहे, मी 11वी 12वीला शिकवतो. जेनझी जनरेशन आणि झेन अल्फा वगैरे यांच्याशी डील करतो रोजच. आणि त्यांचं असं म्हणणं, सर प्लीज डोंट गिव्ह अस स्ट्रेस, अदरवाइज वी विल कंप्लेन अबाउट यू. आता हे शिक्षकालाच वेठीस धरायला लागल्यावर कसं व्हायचं बरं? हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस मुलीकडून येतात, मुलींकडून येतात. मग अशा वेळेला शाहीर आहे मी, कवी आहे, आपलं फ्रस्ट्रेशन काढायचं एकमेव साधन म्हणजे म्हणून मग पोरांचं जसं 9 कडवी लिहिली तशी पोरींची 3 लिहिली ना मी कडवी. आजच्या पोरी काय करतात बघा, हे बघा मला इथून घरी जाऊ द्या, म्हणजे मी काय तुमचा अपमान करायला आलेलो नाहीये, मी तुमच्याबद्दल बोलतच नाहीये, तुम्ही सगळे गडसुंजारचे मावळे आहात, तुम्ही सगळ्याचे जाऊनचे लेके आहात. तुम्ही इथे छान पैकी मस्त पैकी गडावरती उद्या सकाळी दीपोत्सव करणार आहात. अहो हा आनंद कितीतरी लोक घेण्यासाठी मुकलेले पैसे देऊन घेतात. हे टेंट वर वगैरे राहणं, आपण कसं आता हे कसं आपापल्या ह्याच्यावर करतो ना, लोक हजारो रुपये खर्च करतात आणि ते कॉल इट कॅम्पिंग. त्याला इंग्रजी भाषेचं आवरण लावलेलं असतं, म्हणजे बटाटाच असतोय फक्त वरचा पापुत्रा बदललेला असतो. पिवळ्याच्या ऐवजी लाल बेसन लागलं की त्याचा टिक्का होतो आणि तो बर्गर मध्ये वापरतात. म्हणून मग शाहीर लिहितो की
काय म्हणते आमची पोरगी हं? आमची दिदी काय म्हणते बघा. अहो भल्या सकाळी लॉगिन झाली. अहो भल्या सकाळी लॉगिन झालेलं पोरगी बेकार ग. ताजं ताजं गीत आहे, नवरा गीत लिहिले. हिच्या स्टोरीला व्हिडिओला काय करते आमची दीदी. मम्मी मला आयफोन पाहिजे. पोरं एक वेळ आईचं दुःख बापाचं दुःख जाणून घेऊ शकतात. ते म्हणतात मी माझ्या कामाला जातो आणि मी माझा आयफोन घेऊन येतो. पण पोरी अच्छा अरे बापरे एकदम जिजाऊच्या लेखी ना. तुमच्याकडे नसेल पण काही मी म्हटलं ना तुम्हाला, मी तुमच्याबद्दल बोलतच जनरलाइज get it generalized, please get it generalized, don't take it personally. काय म्हणते आमची दीदी. हा नवा आयफोन तिनं घेतलाय काढून. काल होती र तारीख फोन, काल होती र तारीख फोन, संपला पगार हाता भरून. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला काय करते बघा आमची दीदी. सकाळी उठल्या नाही लोळत दिवस राहती, रील स्वयंपाकाचं ती बघती. तरी खायला कुठं बनवती, अशी नाठाळ झाली या कारती. सासरी जाशी राशीला कशी, सासरी जाशी राशीला कशी. मला चिंताच फार ग, मला चिंताच फार ग. हिच्या स्टोरीला व्हिडिओला हजार ग. सकाळी लवकर तर काय उठणार नाही. सकाळी सकाळी पहिलं लॉग इन करायचं. घरोघरी मातीच्या चुली आहेत. सेम सीन आहे आणि सेम सेंटेन्सेस आहे, फक्त नावं बदलतात. गुड्डीची पिंकी होते, पिंकीची कुसुम होते. आता कुसुम नाव जर रेअर आहे. आता कसं असतं, दीक्षा असतं, स्पृहा असतं, शकुली असतं. बर दादा तुमच्या मनातलं नाव सांगता का. आणि मग त्या आईला इतकं टेन्शन आलेलं आहे काय, ती आई ऑब्झर्व करते सगळं. सकाळपासून बघते, उठल्यापासून त्या मोबाईल मध्ये थोबाड घालून बसली. अगं ते जाऊन डोळे तर धू चिपडत कळ. सकाळी उठल्यावर पिक घेऊन स्नॅपचॅट वर टाकायचा. आई वैतागली. आई
म्हणते काय तर तरच लावील फिल्टर तारीखला तिने मेक ओव्हर फोटो ठेवायला तिने स्टेटसवर फोटो ठेवायला तिने स्टेटसवर हिच्या हरकती पाहून मला तर पोरीच्या पायी धडधड होई पोरीच्या पायी धडधड होई पोर जीवाला मुकार ग पोर जीवाला मुकार ग हिच्या स्टोरी व्हिडिओ सगळी गाणार नाही तीन गाडव्यातच व्हायच्या दिदी पोरांची पण लय डेंजर आहे. हे बघा मी काय इथे म्हणजे एकदम सिरियस नोटवर बोलतो की शाहीर हा समाजमानाचा आरसा आहे. जे न देखिले रवी ते देखिले कवी. जे बघितलं तेच तुमच्या समोर मांडलं, जे अनुभवलं तेच तुमच्या समोर लिहून मांडण्याचा प्रयत्न केला. ह्यातून फक्त आता गंमत तर घेऊयात, कारण हा आमचा कार्यक्रमाचा प्रबोधनाचा भाग थोडासा गमतीशीर असतो, बतावणी असते, आम्हाला मध्ये थांबवलं जातं किंवा आमच्यातील कुणीतरी गावकरी बनवून हे सगळं आमच्याकडून उकरून घेतो. शिवकाळ आणि वर्तमान काळ ह्याची सांगड घालायचा प्रयत्न असतो. ह्याच्यातून कोणाचा अपमान करायची गरज नाही, कारण आपण प्रत्येक जण इतके सूज्ञ आहोत की आपल्याला काय करायचंय हे आपापल्या पद्धतीनं सगळ्यांना माहीत असतं. तर या गोष्टीला गंमत म्हणून बघा, शिवरायांचा इतिहास भले तुम्हाला जसा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तसं सांगता नाही आला तरी काय हरकत नाही, पण शिवरायांचं जे तत्व होतं की आपण आपल्या आयुष्याचं ध्येय गेलं पाहिजे, त्या ध्येयासाठी देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आपलं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे, हा शिवरायांचा विचार फार महत्वाचा आहे. शाहिराचं नाव विसरा पण शाहिराचा फटका हा विसरू नका. हा शाहिरी फटका याच्यासाठीच घेईल. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात हा सगळी नकारात्मकता याच्यात असेल तरी पण शाहीर असं स्वतःलाच सांगतो की वेळ बदलली बदलला काळ, त्याची पिढी ही आहे कमाल. नव्या रीतीने नवीन काल, कवी श्रीकांत म्हणे खुशाल. सोडा निराशा पाहू तमाशा, सोडा निराशा पाहू तमाशा, हाच कवनाचा सारग, हाच कवनाचा सारग. हिच्या तोरीला रिलला रहणार ग. असा अंधार जरी आपल्याला दिसत असला तरी या अंधारामध्ये प्रकाशाच्या वाटा दाखवणारी दोन नावं आहेत, ज्या नावांच्या साठी आपण इथं आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून कोल्हापूरचे शाहीर राजू राऊत आम्हाला आशा दाखवायचं काम करतात. या असा सगळ्या प्रकारानंतर आमच्यामध्ये पुन्हा एकदा ठिणगी पेटते आणि मग आम्हाला ऊर्जा मिळते की आम्हीही शिवरायांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासारखं रूप न घेता त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. कारण शिवराय ही डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही, तर डोक्यात उतरवण्याची गोष्ट आहे. शिवराय नाचून नाही तर वाचून कळावेत, ऐकून कळावेत, गड संवर्धन करून कळावेत.
यासाठीचा हा प्रपंच आहे. आणि म्हणून राजू काका लिहितात की अंधार ठार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. झाली किती वर्ष आली देशावर ही वेळ, बिघडून गेला सारं बसवलेलं तो मेळ, राजसत्ता ही झाली पैसेवाल्याचा खेळ, सतांद वृत्तीला उरला नाही तळमेळ. तो मेळ साधण्याला, तो मेळ साधण्याला, तो मेळ साधण्याला दैवी दुआ पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. काय सहकारी होते आजचे आपले मित्रमैत्रीण, आपल्याला वायफायचा पासवर्ड पण सांगत नाही. त्यावेळेला लोक मरायला तयार व्हायचे राजांनी, मरायला. काय महाराजांचं शिवचरित्रातलं कुठलंही पान उघडायचं, कुठलंही लोक मरायला तयार होतात, म्हणजे या माणसाची काय प्रतिभा असेल. भाषेचं सामर्थ्य महाराजांचं काय असे, बोलून माणसं जोडली की अशी जोडली की जी मरायला तयार होत आहे. म्हणून शाहीर राजू राऊत काय म्हणतात, काय सहकारी बाजी तानाजी केसाजी, पहिरजी फिरंगोजी मुरार आणि सूर्याजी, कधी न झाले पुत्र सोडून या शिवाजी, इथे एका खुर्ची पायी व्यक्त करती नाराजी. इथे काशीदाचा शिवा, इथे काशीदाचा शिवा, इथे काशीदाचा शिवा, महल दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. आम्ही हाय लहान 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 लहान, आम्ही हाय लहान 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 शाहीर शिवबाच, त्याला सुरात गुण गाईन राजाच, त्याला सुरात गुण गाईन राजाच, शहरात मी हे गाणं गातो शिवबाच, शाहीर शिर्के गातो गाणं राजू राऊताच, शाहीर शिर्के गातो गाणं राजू राऊताच, शाहीर शिर्के गातो गाणं राजू राऊताच. हे गाणं ऐकणारा, हे गाणं ऐकणारा, हे गाणं ऐकणारा नाद खुळा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार पार झाला, अंधार पार झाला, अंधार पार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
शिव हर हर भारत माता की धन्यवाद. कुठे गेला ते कळत नाही त्याला.